महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी सोलापूर भारतीय जनता पार्टीच्या विजयी मेळावा व कृतज्ञता सोहळ्यासाठी हरिभाई देवकरण मैदान येथे आले होते। या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेचे प्रभाग क्रमांक 22चे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक किसन जाधव यांनी आपल्या परिवारातील विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्याची विनंती मुख्यमंत्री यांना इच्छा भगवंताच्या परिवाराचे आधारस्तंभ लक्ष्मण जाधव यांचा नातू ॲडव्होकेट अनिल लक्ष्मण जाधव यांचे ज्येष्ठ सुपुत्र अजिंक्य आणि तनिषा यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त ही विनंती करण्यात आली होती। मात्र मुख्यमंत्र्यांचा अत्यंत व्यस्त दौऱ्यामुळे त्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहता आलं नाही। तरीही माजी आमदार राम सातपुते यांच्या मोबाईलद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किसन जाधव यांना संवाद साधत नवदाम्पत्यास मनपूर्वक शुभाशीर्वाद दिले। लवकरच सोलापूर दौऱ्यादरम्यान जाधव परिवाराची भेट घेण्याची ग्वाहीही त्यांनी दिली। हॅलो, हा सर, नमस्कार सर. नमस्कार किसनराव, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला घरच्या लग्नाकरता। धन्यवाद सर, धन्यवाद सर. विनंती होती सर, एक सदीची भेट दिली तर आम्हाला खूप आशीर्वाद मिळाल्यासारखं झालं सर. एअरपोर्टवर पोहोचलो कारण ते मला मुंबईला लगेच कार्यक्रम आहेत। जी सर. थोडा वेळेचं गणित जमत नाही, पण एकदा येऊन जाईल मी तुमच्याकडे कधी। जी सर, जी सर, जी सर, जी सर. थँक्यू सर, थँक्यू, धन्यवाद सर. या प्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोटे यांनी मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली होती। मुख्यमंत्री स्वतः उपस्थित राहू शकले नसले तरी त्यांच्या मोबाईलद्वारे दिलेल्या शुभेच्छामुळे जाधव कुटुंबियामध्ये मुख्यमंत्र्यांच्या या साधेपणाचे व कार्यकर्त्याप्रती असलेल्या जिव्हाळ्यामुळे जाधव कुटुंबियामध्ये आनंदाचे समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वसामान्य कार्यकर्त्यांची जाण असलेला नेता अशा भावना किसन जाधव यांनी व्यक्त केल्या आहेत। लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका।